तर नमस्कार पब्लिक, कसं काय हे बघा. 2-3 दिवसापासून इकडनं जातच होतो, बघत होतो काय चालू आहे. आज याची इन्फॉर्मेशन घेतली तर माहिती पडलं तर हे जुडिओचं काम चालू आहे आमच्या गावामध्ये. पण येत आहे जुडिओ. आता लवकरच आम्ही जाणार कपडे घ्यायला जुडिओमध्ये. तर त्यानंतर आम्ही गेलो दुकानावर भाऊ बघा दुकान आवरत आहे. सरा एक गायत्री माझी मम्मीमध्ये आहे गोडाऊनमध्ये बघा दुकानावर. त्यानंतर आम्ही गेलो घरी जेवण वगैरे करून आम्ही थोडं फिरत होतो आमच्या दारामध्ये. हे बघा हे आमचं घर आहे समोर, गायत्रीने मी फिरत होतो. हे बघा हे आमचं घर आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही सकाळी मॉर्निंगमध्ये गेलो दुकानावर. दुकान वगैरे ओपन केलं आहे. आमचे 3 ढकल गाड्या आहेत. गाड्या वगैरे खोलून घेतलं, खूपच घाण होती. आज साफ केलं सगळं काही. तेवढ्यामध्ये समोर आम्ही जिथं गाड्या लावतो ते मी साफसफाई करून घेतली. समोर कॅमेरा ठेवून दिला गाडीवरती, बघू शकता तुम्ही. मी पटापट घाण वगैरे साफ करून घेतली. व्हिडिओ काढणार कोण नव्हतं, मी समोर कॅमेरा ठेवून व्हिडिओ काढला. आणि त्यानंतर एक हॉटेलवाला भाऊ आला, त्याला 3 किलो टमाटे मोजले मी 10 रुपये किलो प्रमाणे. त्याला 3 किलो टमाटे दिले, बघू शकता तुम्ही. बघा 3 किलो वजन ठेवलं काट्यावरती. आणि आता तो भाऊ जातो आहे बघा, त्याचा पण थोडासा व्हिडिओ काढून घेतला मी. आणि तेवढ्यामध्ये आम्ही दुकान लावायची तयारी केली. भाऊ पण येऊन गेले. भाऊ लाल लसूण टाकत आहे, मी टमाटे वगैरे टाकत आहे. परफेक्ट दुकान लागून गेलं. गड्डा आहे, निंबू आहे, मेथीची भाजी आहे, टमॅटो आहे. भाऊकडे लाल लसूण, पांढरा लसूण, कांदे आणि बटाटे. बघा 3 छत्र्या लागतात आमच्या दुकानावर. बघा परफेक्ट. आता म्हटलं समोरून व्हिडिओ काढू. बघा समोरून व्हिडिओ काढला. निंबू, गड्डा आपल्याकडे कंपल्सरी राहतो. टमाटे, मेथीची भाजी, गायत्री. भाऊकडे लाल लसूण, पांढरा लसूण, बटाटे आणि कांदे. एवढं 3 वस्तू माझ्या भावाकडे राहतो. मी तेवढ्यामध्ये आम्ही गेलो पासपोर्ट फोटो काढायला अश्विनी फोटो स्टुडिओवरती. अर्जंट पासपोर्ट फोटो काढले लागणार होते. त्यानंतर झाली थोडीशी दुपार, म्हणजे 5 वाजले. तर 50चे 2 किलो बटाटे मोजले मी. एक गिऱ्हाईक केलं भावाचं. त्यानंतर बटाटे मोजून वगैरे आम्ही गेलो चौकमध्ये आमचा गड्डा विकायला. गड्डा पडलेलाच होता. गेलो आम्ही चौकमध्ये. बघा आज आम्ही तरी 1400 रुपयाचा गड्डा विकला 2 तासामध्ये. 20 रुपये किलो. बघा तुमच्याकडे काय भाव आहे गड्ड्याचा सांगा बरं. आणि हे आमचं मेन चौक. तर मेन चौकमध्ये आम्ही आलो, बघू शकता. इथं पोलिस खूप त्रास देतात, पण तरी आम्ही लावून घेतो अर्धा 1 तास. लगेच गड्डा पूर्ण विकला गेला होता. तर आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. मी एकटा पायी चालतो आहे. बघा आमच्या गावाचं मेन पाचकंदील. तरी आहे आमच्या गावाचं पाचकंदील आणि परदेशी लसी. बघा पाचकंदीलला गेलो, लगे खंडेराव मंदिर चौकाला हे वीर एकलव्य भगवानची मूर्ती ही इथं आणि त्यांचं स्टॅच्यू. बघा आम्ही आता घरी जात आहे. घरी जाता पेट्रोल पंप लागतो मध्ये, तुम्हाला दाखवतो मी. HP पेट्रोल पंप आहे गावामध्येच. खूप फायदा याचा. पेट्रोल संपला का लगेच धक्का मारून इथं घरी आलो. भाजी बनवण्यासाठी मम्मीला थोडी हेल्प केली. बघा किचनमध्ये थोडासा व्हिडिओ काढून घेतला. जेवण वगैरे करून आता आम्ही मस्तपैकी झोपणार. उद्या जायचे मला गावाला साखरपुड्यामध्ये. बाय, गुड नाईट.